बरेचशा आज महिला आहेत, मुली आहेत, त्या खूप काही शिकलेल्या आहेत, घरामध्ये आहेत आणि त्यांच्या हाताला काम नाही. बरोबर आहे. मला कधी कधी खंत आणि शोकांतिका वाटते की एवढ्या शिकलेल्या महिला असतील, मुली असतील, कुठेतरी दवाखान्यामध्ये काम करतात आणि त्या दवाखान्यामध्ये कोणाला फरशी पुसायचं काम असेल है ना, कोणाला ते झाडायचं काम असेल, लिहायचं काम असेल, लय झालं 2-3 हजार ते 6 हजारच्या पुढे पेमेंट देत नाहीत लोक तालुका लेवल. हे वास्तव सत्य आहे. जर माझी मुलगी MA ग्रॅज्युएट आहे आणि ती जर 5-3-4 हजारात जर काम करत असेल आणि त्या 3-4-5-6 हजारामध्ये तिने तिचं घर आणि कुटुंब कसं भागवायचं आणि तिने MA ग्रॅज्युएट शिकलेल्या तर शिक्षणाचा काय फायदा? हे रिअल आणि वास्तव भयान सत्य आहे. पटतंय? बरोबर आहे की नाही? आणि याचं कारण एकमेव कारण ही आपली अडचण नाही, तर आपली जी काही व्यवस्था आहे, शासन व्यवस्था आहे, या शासन व्यवस्थेने पैसे कसे कमवायचे ते शिक्षणच आपल्याला कधी दिलं नाही. टेलरिंग प्रशिक्षण घ्या, पुरुषाचे ड्रेस शिवा. मी मागच्या मॅडमच्या कार्यक्रमाला बोललो होतो, मी तिथे सांगितलं महिलांनी पुरुषाचे ड्रेस शिवले पाहिजे. का नाही शिवले पाहिजे? शिवले पाहिजे की नाही? ब्लाउजला किती शिलाई आहे? 200, 250, 300, 400. पुरुषाच्या ड्रेसला शिलाई किती आहे? 500, 700 रुपये, 750, 800 रुपये. धनाधन आम्ही देतो पण तिथे काही भाजीपाल्यासारखं बार्गेनिंग करायला चान्सेस नाहीये. बरोबर आहे. आणि जर 2 ड्रेस आपण 600 रुपये शिलाई ठेवते, वरती 700 सोडून द्या. आपण लोकांसोबत स्पर्धा नाही करायची. 600 रुपये. बरोबर. तुम्ही 2 ड्रेस शिवले तर 600 2 केले 1200 रुपये. आमच्या बऱ्याच जणांना, माझ्या सगळ्यांना एक सवय लागली की आम्हाला फ्री पाहिजे, फुकट पाहिजे, ट्रेनिंग फ्री, प्रशिक्षण फ्री. बरोबर आहे. ही पद्धत आपण बंद करायची. 10 रुपये का असाना 2 रुपये पैसा मोजून शिकायची तयारी. आपल्या घरी आम्ही काय खातो, आपल्या घरी आम्ही कसं राहतो, आपल्या या भिंतीच्या आड गायकवाड सर इन करून टाकाटाक फिरतात ना, बस आहे तिकडे कुठे तुरटीच्या भोरग्याच्या घरात राहते, लोक बघत नाहीये. म्हणून आपल्याला जर गव्हर्नमेंटचं काम मिळवायचं असेल, मोठ्या प्रमाणात काम मिळवायचं असेल, तर आपल्याकडे एक्सपर्ट कला असणं गरजेचं आहे.